जय हिंद मित्रांनो, JVS अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पहा, आपण काय पाहिलो, इंटरगेटिव्ह सेंटेन्सची इनडायरेक्ट स्पीच. त्याच्यामध्ये आपण WH क्वेश्चनची इनडायरेक्ट स्पीच करणे पाहिले. ज्यावेळेस आपण WH क्वेश्चनची इनडायरेक्ट स्पीच करू त्यावेळेस रिपोर्टिंग व्हर्ब आस्क्ड असेल, इन्क्वायर्ड असेल किंवा वॉन्टेड टू नो असेल. पण 80% ठिकाणी रिपोर्टिंग व्हर्ब आस्क्ड असेल आणि कंजक्शन म्हणून तोच WH शब्द वापरला जाईल. बाकी काळात आणि सर्वनामात बदल आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये शिकल्याप्रमाणेच करायचं, काळात आणि सर्वनामात बदल. तर पहा, तर पायल सेड टू कल्याणी व्हेअर आर यू गोईंग. तर या ठिकाणी रिपोर्टिंग व्हर्ब सेड टू आहे, तर रिपोर्टिंग व्हर्ब काय येणार मग WH क्वेश्चनचं? पायल आस्क्ड कल्याणी. ओके, असं येणार. आला रिपोर्टिंग व्हर्ब घेतला. रिपोर्टिंग व्हर्ब तिथं कोणताही असलं तर आपल्याला काय घ्यायचं आहे? आस्क्ड किंवा यापैकी एक. आणि कंजक्शन म्हणून काय वापरायचं? तोच WH शब्द. इथला कॉमा काढायचा आणि तोच WH शब्द कंजक्शन म्हणून व्हेअर. आणि हे जे प्रश्नार्थक वाक्य याचं विधानार्थी वाक्य बनवायचं ज्यावेळेस आपण याचा काळ बदलायलो. तर हा आर ओढीथा आणून ठेवायचा. हे काय बांध दाखवला हा आर इथं व्हेअर. हा यू कोणासाठी वापरला आहे? कल्याणीसाठी. तर मग कल्याणी काय होईल? व्हेअर शी. हां, आरचा होईल वॉज. आरचा काय होईल? वॉज. आणि गोईंगचा होईल गोईंग. ओके, गोईंगच राहील गोईंग. आणि नावचा काय बदल होईल? नावचा बदल होईल देन. आणि प्रश्नार्थक चिन्हाच्या ऐवजी काय येईल? विधानार्थी चिन्ह. हे पहा, जया आस्क्ड मनोज व्हॉट कॅन आय डू फॉर यू. जयानं मनोजला विचारलं की मी तुझ्यासाठी काय करू शकते. तर मग काय? जया आस्क्ड मनोज. जयानं मनोजला विचारलं काय? व्हॉट. हा आय हे कोणी विचारलं? जयाने विचारलं मी तुझ्यासाठी काय करतो. मग हा मी कोणासाठी? जयासाठी. मग याचा बदल होईल शी. शी. कॅनचा बदल होईल कुड. ओके, याचा काळ बदलत नाही, फक्त डू. फॉर कोणासाठी? मनोज. कोणासाठी? मनोजसाठी. हा यू मनोज आहे. डू फॉर हिम. आणि हे विधानार्थी वाक्य. माया क्राईड हाऊ आर यू ब्रदर. माया आस्क्ड ब्रदर. माया आस्क्ड हर ब्रदर. माया आस्क्ड हर ब्रदर. कंजक्शन दोष WH शब्द. हाऊ ही वॉज. फुल स्टॉप. या ठिकाणी आपण काय पाहिलं? WH क्वेश्चनचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं ते थोडक्यात पाहिलेलं आहे. ओके, होमवर्क म्हणून तुम्ही बाकी बोर्डावर दाखवलेली एक्झाम्पल होमवर्क म्हणून सॉल्व करा.